सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी एक आमदार द्या ह्या मागणीसाठी व इतर मागण्यासाठी मराठवाड्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे. नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व घोषणाबाजी केली. मागणी अशी आहे की आज रोजी आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आमच्या पोलिसांच्या मागणीसंदर्भात आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. जसे प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी 7 आमदार आहेत, तर सेवेतील पोलिसांची संघटना नाही आणि त्यांच्यावर स्थितीच्या नावाखाली अन्याय आजही चालू आहे आणि त्यामुळे गेल्या नजीकच्या काळात 700 पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. तर त्यांना न्याय मिळावा आणि आमच्या अनेक प्रकारच्या समस्या सोडण्यासाठी आमचे प्रतिनिधी निर्माण व्हावेत यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा धरणे आंदोलन चालू आहे आणि मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे धरणे आंदोलन ठिकाणी चालू आहे. आणि पोलिसांना विशेष म्हणजे पायाभूत सुविधा नाहीत आणि आरोग्याचे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. सेवेतील पोलिसांचे निवासस्थानाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या पाल्याचे शिक्षणाचे रोजगाराचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि पोलीस आमदार निर्माण झाल्याशिवाय या सर्व प्रश्नांना न्याय मिळणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये जवळपास 121 आमदारांनी आम्हाला पोलीस आमदार निर्मितीसाठी पाठिंबा दिला आहे आणि आमचे काम होता थोडक्यात राहिले आहे. तरी येत्या हिवाळ्या दिवसामध्ये आमचे काम नक्की होईल आणि आमचा सेवानिवृत्त पोलिसांमधून 7 आमदार निर्माण होतील आणि शिक्षक मतदारसंघाप्रमाणे पोलीस मतदारसंघ निर्माण होईल आणि त्यामध्ये सेवेतील पोलीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मतदानाचा हक्क मिळेल आणि रिटायर झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहतील आणि आमचा पोलीस आमदार निर्माण झाला तरच आमच्या समस्या सुटतील आणि 50 ते 60 लाख आमची संख्या आहे पोलिसांची. त्या सर्व पोलीस परिवाराला न्याय मिळेल. त्यामुळे सरकारने सहानुभूतीने आमच्या पोलिसांचा विचार करून आम्हाला पोलीस प्रतिनिधी द्यावेत अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा